आज बनवूया आपण खीर. आज आहे शुक्रवार, लक्ष्मीला दाखवण्यासाठी. चला तर मग मी आज काय काय घेतले ते तुम्हाला सांगते. मनुके, चारोळे, काजू, बदाम, मनुके एवढं घेतले. हे 2 पाकीट शेवाळ्याचे आहेत. आणि शेवाळ्याचं पाकीट आणताना त्यामध्ये बघायचं की ते लाल लाल आहेत का, ते घ्यायचे. जास्त करून व्हाईटमधून घ्यायचे नाही, आणि ऑलरेडी ते भाजलेले असतात, त्याच्यामुळे लाल झालेलेच घ्यायचे. चला तर मग आता पातेलं ठेवून घेऊ. आता पातेलं छान गरम झालं की त्यात आपण 2 पळी तूप टाकून घेऊ, गाईचं साजूक तूप. आता हे तूप टाकल्या टाकल्या घट्ट असतं, आता थोडं पातळ होऊ द्यायचं. जरा गरम झालं की पातळ होतं. आज शुक्रवारी मला हे प्रसाद म्हणून दाखवायचं आहे, त्यामुळं मी गोड खीर बनवायला लागले. आता आपण हे कुटलेले काजू, बदाम, मनुके, चारोळे टाकून घेऊ आणि छान लाल होईपर्यंत भाजून घ्या. बघा छान आता लाल फुगतील. ते मनुके असे फुगले पाहिजेत. आणि गॅस जरा स्लोच ठेवायचा, जास्त फास्ट केलं की करपतं. मग खिरीला करपट करपट अशी चव लागते. छान लाल होईपर्यंत भाजून घ्या तुपात. मी आता 2 लिटर दूध गरम करून घेतलंय आधीच. छान उकळून घेतलंय. हे बघा आता हे मनुके फुगलेत. छान खरबूज भाजल्या पण गेलेत. आता यात दूध ओतून घ्या. परत मंद आचेवर शिजून घ्या. परत दुधाला एक उकळी फुटू द्यायची. तुम्हाला पाणी अजून टाकायचं तर टाकू शकतात. हे बघा आता याला चांगली उकळी फुटत आली.
आता बरोबर याच्यात 1 वाटी मोठी साखर टाकून घ्या. तुम्हाला गोड अजून हवं असेल तर अजून अर्धी वाटी साखर टाका. आणि बघा मी शेवाळ्याचं पाकीट असं चुरून घेतलंय. लांब लांब काड्या असतात, जरा बारीक भुगा करून घ्यायचा. आता दुधाला छान उकळी फुटली. आता हे यात टाकून घ्या आणि पटकन हलवून घ्या, म्हणजे खाली तळाला चिटकणार नाही. हे बघा, आता माझी खीर तयार आहे. कारण हे शेवाळ्या लगेच शिजतात उकळत्या दुधात टाकलं की. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नक्की रेसिपी शेअर करत जावा. देवाला नैवेद्य दाखवणे